E20च्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक, आपचा नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या. गृहमंत्री अमित शहांवरून राज्यसभेत गदारोळ, सभागृहाबाहेरही विरोधकांचा ठिय्या, शहांनी सभागृहात हजर राहण्याची मागणी. तमिळनाडूत विरोधी पक्षनेते उदयनिधी अटक, मुख्यमंत्र्यांच्या मैत्रिणीवर अश्लील कमेंट केल्याचा ठपका. गुंगी गुडिया म्हणत सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची टीका, बीडमधील एका व्हिडिओवरून राजकारण पेटलं, माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवल्यावरून वाद. बीएमसीच्या वॉर्ड ऑफिससमोर कंत्राटदारांमध्ये हाणामारी, टेंडरवरून एकमेकांवर चाकू हल्ला, दोघेही गंभीर जखमी. भंडारा तालुक्यातल्या आंबाडी गावात रानडुकराचा हल्ला, चहाच्या टपरीवर बसलेले घाबरून पळाले. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याची थरारक शिकार, झाडावर चढलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद. गोंदियाच्या तिरोड्यात बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ला, हल्ल्यानंतर बिबट्या झाडावर चढला. भिवंडीतल्या कामवारी नदीमध्ये वाहून गेलेले मिनी बस सापडली, पुराचं पाणी ओसरलं. राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा कमी, कोकण पुणे विभागात दमदार साठा. पुणे जिल्ह्यातील डिंबे धरण ओव्हरफ्लो, 20,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शिरूरच्या घोड नदीवरील पूल पुन्हा पाण्याखाली, वेल्हे जेजुरी मार्गावरचा वाहतूक ठप्प, नागरिकांना मोठा फटका. तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे धुळे जिल्ह्यात शेकडो एकर पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. अंमळनेरमध्ये बाजार समितीत पावसानं 15 ते 16,000 क्विंटल अन्नधान्याचं नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा. कोल्हापूरच्या शिरढोण ग्रामसभेत प्रचंड गोंधळ, दारूबंदीसाठी महिला आक्रमक, प्रशासन धारेवर. भंडारा जिल्ह्यात सोरणा गावात एकही शिक्षक नाही, झेडपीतच शाळा भरली, विद्यार्थ्यांचं आंदोलन. आरोपींची धिंड, पुणे पोलिसांच्या अंगलट, राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस, पुणे पोलिसांच्या कारवाईवर आयोगाचे ताशेरे. गेल्या 4 दिवसात नाशिकमध्ये 2568 खट्टे बुजवल्याचा दावा, 5 जणांचे बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग. कर्जमाफीचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटींचं वितरण होणार, पहिल्या टप्प्यात 16 लाख शेतकऱ्यांना लाभ. स्थलांतरित मतदारांना दिलासा, मूळ ठिकाणी नोंदणीस निवडणूक आयोगाची परवानगी, मुंबई ठाणे पुण्यात राहणाऱ्या स्थलांतरितांना संधी. पद्मश्री DY पाटील यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शिक्षण सम्राट काळाच्या पडद्याआड.